शर्वरी अमित देशपांडे. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा हा लेख वाचत आहे. याचं नाव आहे मैत्री. नुरे जिथे स्वार्थ किंतु तिळ मात्र, तेथ खरे मैत्र ओळखावे. बाकी पदोपदी व्यवहार सारा, कोरा 7-12 भावनेचा. कवी गुरुनाथ ठाकूर यांनी मैत्री ही भावना किती समर्पक शब्दात मांडली आहे ना. मनुष्य हा मूलतः एक सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे तो एकटा जगूच शकत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या सहवासात अनेक माणसं येतात. यातलंच एक अविभाज्य नातं म्हणजे मैत्री. पण मैत्री केवळ व्यक्तीशीच होऊ शकते का? मला वाटतं नाही. मैत्री प्राण्याशी होऊ शकते, मैत्री छंदाशी होऊ शकते, मैत्री गाण्याशी होऊ शकते, मैत्री आपल्या आवडत्या कुठल्याही गोष्टीशी होऊ शकते असं मला वाटतं. कारण मैत्री म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर हाडामासाची जिवंत माणसं येत नाहीत, तर माझ्या डोळ्यासमोर येतात ती मी आजवर वाचलेल्या पुस्तकांमधली विविध पात्र. खूप लहान वयात पुस्तकांचा सहवास लाभला आणि मीही त्यांच्याबरोबर रमले. माझ्या आठवणींप्रमाणे विंदांच्या बालकवितांमधले एटू लोक बहुतेक माझे पहिले मित्र असावेत. तिबेटच्या जरा खाली आणि हिमालयाच्या जरा वर राहणारे, चिन्यांना हरवणारे अद्भुत एटू लोक माझ्यासाठी तेव्हा हिरोच होते. त्यानंतर मग जादूची अंगठी, जादूचा अंगरखा, जादूचा गालिचा पासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू चतुर बिरबल, तेनालीरामन यांच्यापर्यंत येऊन पोचला. हे लोक एवढे चतुर आणि चाणाक्ष कसे काय असतात, हे तेव्हा पडलेलं आणि आज तागायत न उलगडलेलं कोडं. पण या कथांमधली ही पात्र त्या वयात खूप आवडायची आणि जवळची वाटायची. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तशा जाणीवा विस्तारत गेल्या. द इयरलिंग या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा राम पटवर्धन यांनी केलेला अनुवाद म्हणजे पाडस. या पुस्तकात जोडी नावाच्या मुलाची हरणाच्या पाडसाची, या पाडसाचं नाव होतं फ्लॅग, मैत्री होते. हे जोडी आणि फ्लॅग तेव्हा माझे अगदी घट्ट मित्र होते. त्या दोघांबरोबर फ्लोरिडातल्या अफाट जंगलांमध्ये मी अनेकदा कल्पनेतून फेरफटका मारलाय. शांताबाई शेळक्यांनी अनुवादित केलेल्या 4 जणींमधली मेघ, जो, बेथ आणि एमी देखील कोणा ना कोणाच्या रूपात मला आज देखील भेटतात. या 4 बहिणींचं एकमेकींशी असलेलं नातं, हळुवार भावबंध मला माझ्या अगदी जवळचे वाटतात. प्रकाश नारायण संतांच्या वनवास मधला लंपन माझा शाळकरी वयातला सर्वात जवळचा सखा होता. नव्हे, आजही आहे. लंप्याच्याच भाषेत सांगायचं तर एकदा नाही, दोनदा नाही, तर 2830 वेळा जरी या कथा मॅड सारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतात. लौकिक अर्थाने महर्षी कर्व्यांची नात असलेल्या पण स्वकर्तृत्वाने काळाच्या पुढचं लिखाण करणाऱ्या गौरी देशपांडेंच्या पुस्तकातल्या कित्येक बंडखोर नायिका किंवा कधी कधी स्वतः गौरी देशपांडे देखील मला अचंबित करून जायच्या. लेखिका सानियांच्या अवकाश, आवर्तन, खिडक्या, ओमियागे मधल्या नायिकांशी खास अशी दोस्ती नसली तरी अधूनमधून मला त्यांना भेटायला आजही नक्कीच आवडतं. मंगेश पाडगावकरांच्या बोलगाणी मधला वेंगुर्ल्याचा पाऊस माझा असाच एक जवळचा सखा. तो खरोखरीच माया करीत यायचा आणि सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. माझं कोकणातलं सारं बालपण त्याने भिजवलं होतं
आणि आईसारखं थोपटून निजवलं होतं. इंदिरा संतांच्या गर्भरेशीममधली बहर आलेली जुई मला तितकीच जवळची वाटते. या जुईपाशी पदर पसरताच पदरात अगणित फुलं पडतात आणि मग पदराचंच आभाळ होऊन जातं. स्पृहा जोशीच्या लोपामुद्रा मधला अधीर श्रावण कायम मनात घर करून राहिला, एखाद्या जिवलग सोबत्यासारखा. निसर्ग नियमाप्रमाणे दरवर्षी येणारा श्रावण पावरीचा सूर ऐकवतो आणि माधवाची आठवण करून देतो. त्या राधेसारखीच मग गर्द निळी भूल या श्रावणाने पडते. रहस्य कथा आणि त्यांचे नायक यांची कायमच माझ्या मनावर एक प्रकारची मोहिनी असायची. अगाथा ख्रिस्ती, काळा पहाड पासून ते व्योमकेश बक्षी किंवा सत्यजित रेंच्या फेलुदाच्या सहवासात मी आज देखील रमते. पण या सगळ्या साहस नायकांमध्ये माझी भावनिक दोस्ती जुळली ती शेरलॉक होम्स आणि त्याचा जीवश्च कंठश्च मित्र, सोबती आणि सहाय्यक डॉक्टर वॉटसन यांच्याशी. काही वेळेला भावना बाजूला ठेवून तर्कशुद्ध विचार कसा करावा ते मी या दोस्तांकडून शिकले. या दोन मित्रांना त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून भेटणं म्हणजे माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर ॲक्टिव्हिटी असते. विशेषतः एखाद्या रविवारी संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या डेडलाईन्स आठवून जर पोटात गोळा येत असेल तर ना, मी हमखास समग्र शेरलॉक होम्स काढून वाचत बसते. एकंदरीत हाडामासांच्या माणसांइतकीच मी पुस्तकातल्या माणसांबरोबर रमते हे मात्र खरं. आणि ही माणसं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. आत्म्याचे देहाशी जेथवर मैत्र, आत्म्याचे देहाशी जेथवर मैत्र, जगण्यातच चैत्र तेथवरी. ही मैत्री आणि मैत्रीचं सुख मला या सर्व पुस्तकातल्या पात्रांकडून मिळालं नव्हे, अजूनही मिळतच आहे. आणि म्हणूनच ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली असं मला वाटतं.